सर्व अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की यावेळी मुलाखतीसह या पर्यायासाठी निकष बदल करण्यात आलेला आहे. होय, त्यामुळे अनेकाला संधी उपलब्ध होईल. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील असतील. यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 1 उमेदवाराची पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 3 उमेदवाराची एकास 3 प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येईल. मागच्या वेळी हेच प्रमाण एकास 10 होते. त्यामुळे अनेक उमेदवार हे अनुपस्थित राहिले आणि जागा या रिक्त राहिल्या. त्यामुळे आता अनेकाला संधी उपलब्ध होईल. खाजगी संस्थांना जास्ती ऑप्शन राहणार नाहीत की उमेदवाराची चाचपणी करण्याचे त्यांना जास्त पर्याय उरणार नाहीत. त्यामुळे भरती ही पारदर्शक होईल. एकास 3 प्रमाण असल्यामुळे त्यांना 3 पैकी एकाच उमेदवाराची निवड करावी लागणार. त्यामुळे मेरिटसुद्धा कमी येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल. तर ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.